MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षासाठी महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी यामधील सत्यशोधक समाज याविषयी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहेत की जे क्वेश्चन्स सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विचारले जाऊ शकतात। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1873 साली झालेली होती। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे करण्यात आली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुण्यामध्ये केलेली होती। सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 साली पुणे येथे केलेली होती। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची उद्दिष्ट किंवा उद्देश, सत्यशोधक समाजाची स्थापना का झाली हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेले आहे। तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही शूद्रांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची जी धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी होती तर त्या गुलामगिरीतून त्यांना मुक्तता देण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। आणि या समाजाचे उद्देश हे होते की धर्मभेदमूलक विद्वेष, जातीभेद मूलक उच्च नीच भाव, स्त्री दास्य या सर्वांचे समूळ उच्चाटन करून एक चांगला समाज घडवण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली होती। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ हे सार्वजनिक सत्यधर्म, त्यानंतर गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड आणि ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले होते। आणि या ग्रंथातूनच त्यांनी समाजासाठी मार्गदर्शन केलेले होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य कोणते होते? तर प्रत्येक समाजाची स्थापना झाली त्यावेळी प्रत्येक समाजाने किंवा चळवळीने त्यांचे एक स्वतंत्र असे ब्रीदवाक्य निर्माण केलेले होते। तर सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य हे सर्व साक्षी जगत पाहती त्यासी नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते। आणि हा प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे। यामध्ये नेक्स्टचा क्वेश्चन आहे, समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ कोणती होती? तर महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी स्थापन झालेल्या होत्या। समाज सुधारण्याच्या दृष्टीने समाजामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती होत्या त्या चालीरीतींपासून समाजाला मुक्तता करणे आणि एक सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी अनेक चळवळी संस्था स्थापन झाल्या। त्यामधील पहिली चळवळ जी होती ती होती सत्यशोधक समाज। आणि सत्यशोधक समाज ही संस्था किंवा चळवळ महात्मा फुले यांनी स्थापन केलेली होती। त्यानंतर सत्यशोधक समाजाने ग्रामीण भागामध्ये त्यांच्या शाखा स्थापन केल्या आणि ग्रामीण भागामध्ये या समाजाने शाखा स्थापन करून साप्ताहिक सभेतून ते जनतेला जनजागृती करण्याचे काम करत होते। त्याचबरोबर त्यांनी कीर्तन, पोवाडे, प्रवचने या लोकशिक्षणाच्या माध्यमातून अनिष्ट सामाजिक प्रथांवर त्यांनी टीका केलेली होती। त्यानंतर सत्यशोधक समाजापासून छत्रपती शाहू महाराज तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रेरणा घेतलेली होती। आणि या समाजाच्या प्रेरणेपासूनच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची क्रांती घडवून आणलेली होती। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या समाजाच्या कार्यापासूनच दलितांसाठी कार्य करण्याची त्यांना प्रेरणा भेटलेली होती।
1885 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या वतीने पुण्यामध्ये मिरवणूक काढली आणि पुण्यामध्ये मिरवणूक काढून त्यांनी सामान्य जनतेस एकत्रित आणलेले होते। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यशोधक समाज याविषयी काही महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे की जे इन्फॉर्मेशन स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहे। त्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली, तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1873 साली झालेली होती। स्पर्धा परीक्षांमध्ये एखादा समाज, त्या समाजाच्या स्थापनेचा दिनांक हे क्वेश्चन्स विचारले जातात। त्यामुळे आपल्याला हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर त्या तारखेसहित लक्षात ठेवणे गरजेचे आहे। त्यानंतर त्या समाजाचे संस्थापक हे महात्मा ज्योतिबा फुले होते। त्यानंतर ही संस्था जी होती ती पुणे या ठिकाणी स्थापन झालेली होती। त्याचबरोबर या समाजाची जी उद्दिष्ट होती तर ती काय होती, तर शूद्र लोकांना अनिष्ट चालीरीतींपासून मुक्तता देणे, त्यांच्यावर जे काही सामाजिक आणि धार्मिक त्यांना गुलामगिरी होती त्या गुलामगिरींपासून त्यांना मुक्त करणे। त्याचबरोबर त्यांनी स्त्री शिक्षणासाठी देखील मोठे कार्य केलेले होते। समाजामधील जातीभेद नष्ट करणे, धर्मभेद नष्ट करणे हे या समाजाचे उद्देश होते। त्याचबरोबर महात्मा फुले यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथांमधून त्यांनी समाजासाठी मोलाचे असे मार्गदर्शन केलेले होते। त्यामध्ये सार्वजनिक सत्य, धर्म, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब आणि शेतकऱ्यांचा आसूड हे महात्मा फुले यांचे ग्रंथ आहेत। हा प्रश्न देखील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो। महात्मा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ कोणकोणते होते आणि वेगळा शब्द ओळखा यामध्ये देखील हे 3 ग्रंथ दिलेले असून एखादा ग्रंथ वेगळ्या नेत्यांचा किंवा समाजसुधारकांचा असतो। त्यामुळे आपल्याला ग्रंथ आणि त्यांचे लेखक हे देखील केअरफुली लक्षात ठेवणे गरजेचे आहे। त्याचबरोबर प्रत्येक समाजाचे हे एक ब्रीदवाक्य आहे, तर सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य हे सर्व साक्षी जगतपाती त्यासी नकोच मध्यस्थी हे होते। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहिलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील। थँक्यू।